आता आहे ना होळीचा सण जवळ आलेला आहे आणि होळीच्या सणासाठी ना पुरणपोळी केली जाते आणि त्याचबरोबर आहे ना मागच्या व्हिडिओखाली ना पुरणपोळीचा जो व्हिडिओ केला ना त्याखाली 4-5 अशा कमेंट होते की तुम्ही पीठ कसं भिजवलं ते सविस्तर सांगितलं नाही. तर चला आज त्याच कमेंटचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तर इथं डाळ लावून कुकर आपल्याला डाळ शिजायला टाकून द्यायची आणि तोपर्यंत पीठ भिजायला घ्यायचं आहे. पीठ इथं आहे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता ह्या पिठामध्ये ना मैदा वगैरे काहीच वापरायचं नाही आणि पीठ भिजवत असताना ना मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि पुढे आत्ता सविस्तर व्हिडिओ स्किप न करता पहा. पीठ आहे ना जास्त एकदम पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. आणि आता ही नरम राहण्यासाठी ना पोळी एकदम रुसरुशीत आणि टम्म फुगण्यासाठी काय करायचं आहे, आता जे पीठ भिजवलेलं आहे ना ते अर्धा ते 1 तास जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ तुम्ही पीठ भिजवलं ना तर तेवढी पोळी तुमची नरम येणार आहे. तर इथं साधारण अर्धा तास तरी भिजू द्यायचं आहे पाण्यामध्ये. त्यानंतर तोपर्यंत आपली डाळ शिजून पुरण आहे ना परतून घ्यायचं आहे. पुरण परतलं का गरम गरम असताना चाळणीतून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आहे ना वेलची पूड आणि जायफळ घालायचे. जायफळ घातल्याने काय होतं, डाळ जी असते ना हरभऱ्याची डाळ गॅस वगैरे होण्याची शक्यता असते ना, ॲसिडिटी ती होत नाही. त्यामुळे ना जायफळ घालायला विसरायचं नाही पुरणामध्ये कधीच. आणि अर्ध्या तासानंतर ना आपलं पुरण पण तयार झालं आणि एकीकडे आता पीठ पण छान भिजलं आहे. आता आहे ना खाली थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा 2 चमचे तेल टाकायचं आणि पीठ परत आहे ना चांगलं मळून घ्यायचं. चांगलं मळलं ना, जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी तुमची पुरणाची पोळी किंवा साधी पोळी एकदम लुसलुशीत 4 दिवस तरी नरम राहणार आहे ही पोळी. आणि इथं पीठ मळून झालं आहे आणि अशा पद्धतीने आपली पुरणाची पोळी तयार करायला घ्यायची. बघू शकतो मी इथं आता जेवढं गव्हाचा उंडा घेतला आहे ना पिठाचा तेवढंच पुरणाचा उंडा घ्यायचा आहे. म्हणजे अजिबातच आपलं कणिक इतकं चांगलं मळलं गेलं आहे ना तर पोळी ही फुटणारच नाही. तर आता मी जे वरचं पीठ आहे ना ते पण काढून घेणार आहे, म्हणजे पुरण जास्त आणि पीठ कमी असं राहणार आहे. तर पोळी पण इतकी लुसलुशीत तर होणारच आहे, पण पातळ कागदासारखी होईल, म्हणजे तोंडात टाकताच विरघळेल ही पुरणाची पोळी. पोळी चावायची देखील सुद्धा गरज पडणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवलं ना आणि पातळ लाटली तर इथं बघू शकता तुम्ही पांढऱ्या पिठाचा पण जेवढा कमी वापर करता येईल ना तेवढा वापर कमी केलेला आहे. त्यामुळे ना आपली पोळी एकदम लुसलुशीत नरम आणि चवीला तर लागतेच, कारण त्यामध्ये वेलची जायफळ तर वापरलेलंच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या ताईंच्या कमेंटला पण उत्तर भेटून गेलेलं आहे, फक्त त्यांनी व्हिडिओ आहे ना आता बघितला पाहिजे. तर इथं आपलं आहे ना आता पोळी तव्यावरती भाजायला टाकली आहे. तर भाजत असताना पण काय करायचं आहे, आता कमी गॅस तिथं थोडासा मीडियम करायचा आहे. कमी गॅसवरती नाही करायची आणि जास्त फुल गॅसवरती पण करायची नाही. मीडियम गॅसवरती कधी पण पुरणपोळी करायची, म्हणजे छान भाजली जाते. आणि बघा इथं पुरणपोळी अगदी टम्म फुगलेली आहे आपली. तर शिमग्याला पाडव्याला अशा पद्धतीने पीठ भिजून पहा आणि पुरणपोळी करून पहा. अगदी तुमची पण पोळी एकदम याच्यापेक्षा जास्त फुगेल आणि नरम पण येईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.